नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला मिल्क पावडरपासून मलई मावा मोदक कसे बनवायचे ते सांगणार आहे. अगदी 10 मिनिटामध्ये हे मलई मावा मोदक तयार होतात. झटपट होणारे हे मोदक खायला तर खूपच चविष्ट असे लागतात. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण एक कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये आता 1 पॅकेट इतकं मिल्क पावडर टाकून घेऊया. तुम्हाला जितपत मोदक बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही मिल्क पावडर घेऊ शकता. त्याच्यामध्ये आता आपण अर्धा कप इतकं तूप घालून घेऊया. साखर घालूया. तुम्ही पिठी साखर घातली तरीही चालेल. त्याच्यामध्ये आता आपण भरपूर सारे बदामाचे काप घालून घेऊया. हे बघा, आता आपण दूध घेतलं अर्धा कप इतकं. आता त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया. दूध टाकताना अगदी थोडं थोडं टाका, एकदम टाकू नका, नाहीतर तुमचं मिश्रण हे पातळ होऊ शकतं. त्याला आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस चालू न करता हे मिश्रण आपल्याला आधीच मिक्स करून घ्यायचे. नंतर आपल्याला ही कढई गॅसवर ठेवायची आहे. लो टू मीडियम गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचे. जोपर्यंत साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत परतून घ्या त्याला व्यवस्थित. हे मिश्रण या पद्धतीचं तयार होईल आपलं. एकदम पण परतू नका. हे मिश्रण आपल्याला अगदी लो टू मीडियम गॅसवर 6 ते 7 मिनटंच परतवायचे. जास्त परतवू नका, नाहीतर त्यातलं मॉइश्चरायझर कमी होऊ शकतं. त्याला आता आपण काढून घेऊया. हाताच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित मळून घेऊया. या पद्धतीचं मळून घ्या. त्यानंतर आता आपण एक मोदकाचा साचा घेतला आहे. त्याला सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घेऊया. या पद्धतीचं तूप लावा, म्हणजे तुमचा मोदक हा पटकन साच्यातून बाहेर येईल. त्याच्यावरती आता आपण बदामाचे काप लावून घेऊया, जेणेकरून आपल्या मोदकांवर छान डिझाईन येईल. तुमच्याकडे जे बी ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही लावू शकता. आता हे मिश्रणाचा एक छोटासा गोळा घेऊया. दोन्ही पण बाजूने ठेवून घेऊया व साचा बंद करून घेऊया. साच्यावरचं मिश्रण काढून टाकूया व मागच्या बाजूने मिश्रण दाबून देऊया, जेणेकरून आपल्या मोदकाला छान पाकळ्या येतील. व्यवस्थित दाबून भरा, म्हणजे मोदक हा व्यवस्थित येईल. मोदकाचा साचा उघडून घेऊया. हे बघा, आपला मोदक किती छान तयार झाला आहे. या पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता आकार तर किती सुंदर आला आहे. झटपट होणारा हा मोदक आहे. सर्व मोदक आता आपण असेच बनवून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्याचा वापर करून कमी वेळेत केलेले हे मिल्क पावडरपासून मलई मावा मोदक खायला खूपच चविष्ट असे लागतात. तुम्ही या पद्धतीने गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे मलई मावा मोदक नक्की बनवून बघा. सर्व लहान मोठे आवडीने खातील. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व असे झटपट होणारे मलई मावा मोदक नक्की बनवा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.